आपल्या कष्टाच्या पैशांना मिळवा विश्वासाचा आधार विजन आधार नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पंढरपूर। संस्थापक चेअरमन सोहन रामधणी जयस्वाल आणि संस्थापक सचिव सूरज रामधणी जयस्वाल यांच्या संकल्पनेतून साकारलेली विश्वासाची आर्थिक संस्था। प्रथम महावर्धापन दिनानिमित्त खास आकर्षक योजना, FD वर तब्बल 12% व्याजदर, महिलांसाठी आकर्षक RD योजना, सोने तारण कर्ज, पिग्मी तारण कर्ज, पिग्मी ते FD, ऑटो कन्व्हर्ट योजना, दाबदुप्पट योजना आणि कमी वेळेत कर्ज सुविधा उपलब्ध। पारदर्शक कारभार आणि विश्वासाची साथ। मग उशीर कशाला? ते उघडा आणि आपल्या भविष्याचा आधार मजबूत करा। आमचा पत्ता सुरवसे बिल्डिंग, गाळा नंबर 4, स्टेशन रोड, पंढरपूर। मोबाईल नंबर 95 45 76 83 52 आणि 96 65 18 77 34। 2 एकरात साकारणार नमो उद्यान, कामाला वेग। उपनगराध्यक्ष महादेव धोत्रेंकडून पाहणी। परिचारक आवताडे यांच्या पाठपुराव्याला यश। नागरिकांसह भाविकांसाठी सर्व सुविधांयुक्त उद्यान उभारण्याच्या सूचना। पंढरपूर शहराच्या सौंदर्यात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार असून 1 कोटी रुपयांच्या निधीतून नमो उद्यान साकारण्याच्या कामाला अखेर प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे। परदेशी नगर परिसरालगतच्या तब्बल 2 एकर ओपन स्पेसमध्ये हे उद्यान विकसित करण्यात येणार आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात नमो उद्यान उभारण्याचा उपक्रम राबवला जात आहे। महाराष्ट्रातील 100 नगरपालिकांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नमो उद्यानासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांनी मंत्रिमंडळासमोर मांडला होता। या प्रस्तावाला नगरविकास विभागाने 17 सप्टेंबर 2025 रोजी मंजुरी दिली। पंढरपूर शहरातही नमो उद्यान व्हावे यासाठी माजी आमदार प्रशांतराव परिचारक व आमदार समाधान आवताडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला। त्यांच्या विशेष प्रयत्नातून पंढरपूर नगर परिषदेला नमो उद्यानासाठी 1 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे। शासनाच्या निधी मंजुरीनंतर प्रशासकीय ठरावाद्वारे 15 ऑक्टोबर 2025 रोजी मंजुरी देण्यात आली। त्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून तांत्रिक मंजुरी घेण्यात आली असून नगर परिषदेने 12 मार्च 2026 रोजी निविदा प्रक्रिया राबवून कामाचा ठेका मंजूर केला। त्यानुसार आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे। काम दर्जेदार हवे, विलंब नको। सुरू झालेल्या कामाची पंढरपूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी गटनेते भागवत बडवे, नगरसेवक धर्मराज घोडके, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक लक्ष्मणराव शिरसट, नगरसेवक ॲडव्होकेट सुनील वाळुसकर, लखन चौगुले, भाजप शहराध्यक्ष रोहित लाला पाणकर, तालुकाध्यक्ष सुभाष मस्के, माजी नगरसेवक विवेक परदेशी, इब्राहिम बोहोरी, सामाजिक कार्यकर्ते सिकंदर ढवळे, शरद माने, गणेश शिंदे, RPI नेते संतोष पवार, दीपक शेटे, युवक नेते विशाल तौपसंदर आदी उपस्थित होते। नमो उद्यानाचे काम दर्जेदार आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करावे, नागरिकांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच कामात कोणताही अनावश्यक विलंब न करता उद्यान लवकरात लवकर खुले करावे, अशा स्पष्ट सूचना यावेळी देण्यात आल्या। या पाहणीवेळी परिसरातील नागरिक कमलताई तोंडे, बबन येळे, मोहन मंगळवेडेकर, शार्दूल चव्हाण, विजय गायकवाड, रोहित देशपांडे, राजू सुरवसे उपस्थित होते। 2 एकरात बदलणार शहराचे ग्रीन स्पॉट। परदेशी नगर परिसरातील 2 एकर ओपन स्पेसला मिळणार नवे रूप। माजी आमदार प्रशांतराव परिचारक आणि आमदार समाधान आवताडे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या रुपये 1 कोटी निधीतून नमो उद्यान साकारत आहे। नागरिकांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण, हिरवाई आणि आवश्यक सुविधांनी युक्त असे हे उद्यान भविष्यात पंढरपूरच्या सौंदर्यात भर घालणारे महत्त्वाचे ठिकाण ठरणार आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या संकल्पनेतून पूर्ण महाराष्ट्रात नमो उद्यान ही संकल्पना आपल्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून आपल्या पंढरपुरात पण तयार होत आहे। आपल्या एकीकडे नमो उद्यानचं उद्घाटन होतं आहे, मात्र पद्मावती बाग अजूनसुद्धा बंद आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये एक वेगळा गैरसमज आहे। उपनगराध्यक्ष म्हणून काय सांगू शकाल? पंढरपुरात वारीच्या काळात मुख्यमंत्री साहेब आलते, त्या टायमाला आम्ही सर्व नगरसेवकांनी पद्मावती बागेसाठी 20 कोटीचा निधी मंजुरीसाठी आम्ही दिलेला आहे। ते लवकरात लवकर पूर्ण करतील असं मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला वचन दिलेलं आहे। म्हणजे येणाऱ्या काळात पद्मावती सुद्धा बाग ओपन होईल। हो।
देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारतभर नमो उद्यान ही संकल्पना राबवली. त्याचाच भाग म्हणून आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रभाई फडणवीस देवाभाऊंनी संपूर्ण महाराष्ट्रात जवळजवळ 100 ठिकाणी हा नमो उद्यान करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये अक्कलकोट, अकलूज आणि पंढरपूर यासाठी 1 कोटी निधी मंजूर केलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात 100 कोटी आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यात 3 कोटी निधी मिळाला आहे. पण हा निधी मिळत असताना पंढरपूर हे धार्मिक क्षेत्र आहे, लाखो भाविक ह्या ठिकाणी येत असतात आणि याचीच दखल घेत या तालुक्याचे आमदार माननीय समाधानदादा आवताडे असतील, माननीय माजी आमदार आदरणीय प्रशांतराव परिचारक साहेब असतील, यांनी देवेंद्र भाऊ यांना सांगितलं की आमचं पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे आणि या तीर्थक्षेत्रामध्ये नमो उद्यान झालं पाहिजे. त्याची दखल घेत माननीय मुख्यमंत्री साहेबांनी पंढरपूरसाठी 1 कोटी ह्या नमो उद्यानासाठी दिलेला आहे. आपण जर बघितलं तर ह्या तळ्याच्या या दक्षिण बाजूला हे नमो उद्यान होते. या नमो उद्यानाच्या माध्यमातून ह्या भागातल्या उपनगरातल्या भागातील याचा निश्चित उपयोग होणार आहे, कारण वरच्या भागात बाग नव्हती आणि ह्या उपनगराची संख्या इथं बघितलं तर लोक अधिक मोठ्या संख्येने या ठिकाणी राहत आहेत. परंतु या ठिकाणी असलेलं तुळशी वृंदावन आहे, या तुळशी वृंदावन शेजारीच ही बाग होत असल्यामुळं येणाऱ्या भाविकांना सुद्धा याचा उपयोग होणार आहे. इथे या भागातले ज्येष्ठ नागरिक असतील, या भागातले जे काही नागरिक असतील किंवा गावातले नागरिक असतील, यांना फिरण्यासाठी अतिशय उत्कृष्ट उद्यान या ठिकाणी होते. याचे पाथवे आहे, ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची व्यवस्था आहे, खेळणी आहेत, सगळी सुविधा या नमो उद्यानमध्ये होते. हा 1 कोटीचा नमो उद्यान या ठिकाणी साजरा केला होतो. याचं श्रेय सगळं समाधानदादा आवताडे साहेब आणि माननीय आमदार प्रशांतराव परिचारक साहेब यांना जाते. कारण याची जी संकल्पना आहे ती 2025मध्ये ही संकल्पना प्रस्ताव मांडला गेला मंडळासमोर आणि 15/10/2025 रोजी प्रशासकीय कालावधीमध्ये याचा ठराव झाला आणि प्रशासकीय काळामध्ये या ठराव झाल्यानंतर या मंजुरी मिळाल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी याला प्रशासकीय मान्यता दिली आणि या प्रशासकीय मान्यतेनंतर 12/3/2026 रोजी याचं निवेदन निघाली आणि परवा झालेल्या 16 तारखेला मिटिंगमध्ये याला मंजुरी मिळाली आणि याचा शुभारंभ या ठिकाणी होतो आहे. हे नमो उद्यान निश्चितपणाने पंढरपूर शहरातील सर्व नागरिकांसाठी भाविसाठी याचा निश्चित उपयोग होणार आहे. सोशल मीडियावर विरोधकांकडनं पोस्ट फिरत होत्या की आमच्या प्रयत्नातून हे नमो उद्यान झाले. तुम्ही बोलता की आमदार आवताडे असतील, परिचारक असतील, यांच्या माध्यमातून झाले. काय नेमकून कारण आहे? निश्चितपणानं आपण जो प्रश्न विचारतो निश्चितपणानं खरा आहे, कारण हे जे आहे कामकाज हे सगळं प्रशासकीय कालावधी झालेलं आहे. म्हणून मी तारखा यासाठी तुम्हाला सांगितलं की हा प्रश्न आपण विचारणं असा कदाचित. म्हणून 17 सप्टेंबर 2025 साली या शासनाने हे नमो उद्यान महाराष्ट्रात 100 ठिकाणी करायचं ठरवलं आणि 100 कोटी मंजूर केले आणि त्यानंतर प्रशासकानेच 15/10/2025 साली याचा ठराव केला आणि याला जिल्हाधिकारी मान्यता देऊन स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी ह्याची पाहणी केलेली आहे. तत्कालीन असलेले जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब स्वतः या जागी आले होते. त्यांनी स्वतः बघून ही जागी या ठिकाणी फायनल केलेलं आहे. परिचारकांच्याच घराकडे जाणारा रस्ता होतो, परिचारकांच्याच घराकडे जाणारी बाग होते. काय एका रातोरात परिचारकांच्या घराकडे सगळं होतं, मात्र पद्मावती झोपडपट्टी होत नाही असं देखील विरोधकांकडून बोललं जाते. काय सांगू शकाल? आपल्या माहिती जर सांगेन की तुळशी वृंदावनसुद्धा परिचारकांमुळेच झाले. त्यावेळेस तिथं राहिलं नव्हते. तुळशीवरून जेव्हा तिथं मुनगेश्वर साहेब इथं आले होते आणि तळ्याचं जेव्हा सुशोभीकरण करायचं होतं, हे तळ्याची अवस्था जंगलासारखी होती आणि या जंगलामध्ये तुळशी वृंदावन आणि ही जे ट्रॅक दिसतोय ते आदरणीय सुधीर भाऊ मुनगेश्वर आणि प्रशांत परिचारकांमध्ये दिसते. त्यावेळेस कैलासवासी अजितदादा पवार यांनी याचं सगळं श्रेय घेऊन त्यांनी रातोरात या ठिकाणी मशिनरी पाठवली होती आणि अजितदादांच्या माध्यमातून आणि प्रशांत मालकांच्या माध्यमातून येत होते आणि ह्याच्या शेजारीच एक चांगलं नमो उद्यान या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून होते. विरोधकांना तुम्ही काय आव्हान करणार? अशा प्रकारे एकीकडे श्रेयवाद घेतला जातोय, दुसरीकडे अशा टीकाटिप्पणी होते. राजकारणात प्रत्येकजण श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु पब्लिक है सब कुछ जानती है असं मी म्हणेन. कारण जर प्रशासक काळात ही जी निधी मंजूर झाला असेल आणि प्रशासकीय काळात जी जर जिल्हाधिकारी मान्य दिली असेल तर निश्चितपणानं हे काम कुणी केले आपण बघू शकता. आमच्या प्रभागातली लोक सगळे खुश आहेत. आमच्या प्रभागामध्ये 1 कोटी निधी मिळालेला आहे. आमच्या लोकांना सगळ्यांना इथं बागेत फिरायला वगैरे चांगलं वाटेल. काय आणखीन काय संकल्पना असणार आहेत प्रभागात तुमच्या? अजून आम्हाला ह्याचे प्रयत्न अजून करणार आहे आम्ही की अजून 1-2 कोटी रुपये अजून मागणी करणार आहे उद्यानासाठी अजून पुढं. विद्यमान नगरसेवक इथले आहेत जे दुसरे, त्यांनी पण सोशल मीडियावर पोस्ट फिरवली की बाबा आमच्या कार्यकाळात 10 वर्षापासून आम्ही पाठपुरावा केला आणि ह्याचं आता झालं म्हणून. याबद्दल काय सांगू शकता? तेव्हा ते नगरसेवक होते का बघा. काय सांगू शकाल ज्या पद्धतीने आता उद्घाटन सोहळा चालू आहे, तुम्ही ज्येष्ठ आहात, काय वाटतं? काय नाही, अतिशय चांगलं वाटतं आहे. एक उपनगरामध्ये जवळजवळ 2 एकर जागा आहे, 2.2 एकर जागा आहे. आता 18 गुंठेमध्ये आपलं उद्यान होणार आहे. राहिलेली बाकी जागा आम्ही आता बघितली, सगळी उपनगराची सगळे नगरसेवक बघितले. ह्या जागेसुद्धा आम्ही
प्रशामालकाच्या माध्यमातून आमदार समाधानदादा अवताडेच्या निधीतून जेवढा जास्त आता उपनगराचे सांगितले की नगरसेवकांनी सांगितले या, पण जेवढा निधी 3 कोटी 5 कोटी जेवढा मिळेल तेवढा या भागाचं ज्येष्ठ नागरिक असू द्या, मुलं असू द्या, वयोवृद्ध असू द्या, नानी पार्क असू द्या, एक चांगल्या प्रकारचं आपण डेव्हलप करू. आणि श्रेय घ्यायचं काय विषय नाही. सगळ्याला आत्ता सांगितलं साहेबांनी, हे पब्लिक हे सब जाणते. बरोबर तसंच आहे. खरं आणि खोटं काय लोकांना कळत असतं. आम्ही किती खरं बोललो किती खोटं बोललो तर समोरची जनता आहे, लिकापडे आहे. ह्या तलावामध्ये सुद्धा पाणी सोडायचं काम गेल्या 15-3 आठवड्यापासून प्रशामालकाच्या माध्यमातून झालेलं आहे. ह्या मालकाने विखे पाटील साहेब असू द्या, पाटबंधारे असू द्या, बाकी अधिकारी असू द्या, जाऊन स्वतः त्यांनी JCB मालकांनी माणसं JCB स्वतः लावून तिथले दारं उघडून त्या खेडेगावचे माणसं परगावचे तिथले गावातल्या माणसांना सांगून करून ते दरवाजे किती वेळा त्यांनी तोडले. मालकांनी जाऊन तिथं माणसं पाठवून किती वेळा जोडले. आज तलावामध्ये पाणी चांगल्या प्रकारचं इकडं सगळे शेर जागा फुललेले, चांगले बिरवगार झालेलं आहे. कायमस्वरूपी पाणी आणि श्रेय घ्यायचं जे घेऊ दे श्रेय याचा विषय नाही. ज्याने काम केलं त्याने घेऊ द्या, पण खोटं बोलायचं आणि श्रेय घ्यायचं हे काय जनतेला पटत नाही. तुम्ही चांगले कामं करा, आम्ही तुम्हाला मदत करू. प्रशामालक समाज दादाडे या शहराचा चांगला विकास करत आहेत. भाऊ, तुम्ही देखील नगराध्यक्ष राहिला आहात. विद्यमान नगराध्यक्षांचं वारंवार मत आलेलं आहे की विश्वासात घेत नाहीत नगराध्यक्ष आहे, आम्हाला बोलवलं पाहिजे, मी प्रथम नागरिक आहे असं त्यांचं मत. नाही विश्वास घेतो आम्ही. काय ते नगराध्यक्ष आम्ही त्यांचा मान सन्मान करतो, त्यांना कुठं आम्ही करत नाही. पण त्यांनी सुद्धा स्वतः मंजुरीवरनं जाऊन पैसे आणायला पाहिजे, जाऊन शिंदे साहेबाकडं स्वतः त्यांनी कागदावर दाखवलं पाहिजे की आम्ही एवढे पैसे आणले, एवढा शहराचा निधी आम्ही कामं करतो. या शहराचे आत्तापर्यंत जे कामं झालेले आहेत ते व्हायलेले आहेत ते समाधान मानाने आमदार समाधान अवताडे प्रशामालक यांच्या माध्यमातून काम होत आहे. आणि आम्ही त्यांना आम्ही डावलून काय करतच नाही. मीटिंगमध्ये सुद्धा आम्ही त्यांना सहकार्य करायची भूमिका करत असतो. त्यांनी सुद्धा सगळ्या नगरसेवकाला विश्वास घेऊन त्यांनी करायला पाहिजे. आम्ही त्यांना विरोध नाही. आम्ही नगराध्यक्ष म्हणून त्यांचा मान सन्मान करतोय. ते म्हणतात 35 वर्षात मग का विकास झाला नाही? झाला ना विकास. शहराचा काय एखाद्या घराचा विकास करायचा म्हणलं तरी माणसं अडती. एवढ्या मोठ्या शहरात एवढा मोठा विकास झालेला आहे, नाही म्हणता येतच नाही ना. नमस्कार, मी माजी नगरसेविका कमल तोंडे. आत्ताच या सर्व नवीन होतकरू तरुणांनी मालकांच्या कार्यकर्त्यांनी वर्तमान सांगितलेलं आहे. बरोबर आहे, वर्तमानात तुम्हाला हे सगळं सुजलम सुफलम झालेलं दिसतंय. पण आदरणीय सुधाकर मालक परिचारक 96 सालापासून या भागाकडे त्यांचं बारीक लक्ष होतं. आज काही विरोधक म्हटले की त्यांच्याकडं हे सगळी सुधारणा होती, हे साफ खोट आहे. कारण मी या गोष्टीची साक्षीदार आहे की ज्या वेळेला रेल्वे स्टेशनपासून या भागात यायचं त्यावेळेला लोक आमच्या स्टेशनवर येळे वस्तीवर गाड्या ठेवायच्या, चप्पल ठेवायच्या आणि चिखलातनं इथं यायचे. अशा परिस्थितीत आज एवढी मोठी सुधारणा झालेली आहे. ह्या सुधारणेचं श्रेय तसं सुधाकर मालक परिचारक यांना आहे. त्यांना त्यावेळेला माहिती नव्हतं की आपण इथं राहायला येऊ, पण त्यांना त्यावेळेलाही असा आरोप व्हायचा की मालकांचं लक्ष फक्त उपनगराकडेच आहे. तर त्याप्रमाणे हे पूर्वीपासून काम चालू झालेलं आहे. आणि 17 तारखेला त्यांची पुण्यतिथी आहे. त्या पुण्यतिथीला मी आपल्या सर्वांच्या वतीने शतशः प्रणाम करते. आणि ह्या लोकांनी जे काम चालू केलेलं आहे त्याला मी धन्यवाद देते. त्यांनी असंच काम चालू ठेवावं अशी मी त्यांना विनंती करते.